आणि लोकशाही देशामध्ये नांदावी याच्यासाठी ज्या घटनेमध्ये तरतुदी आहेत त्याच्यामधलं शेड्यूल 10 म्हणजे परिशिष्ट 10 याच्यामध्ये या तरतुदी अगदी ठळक आहेत. पक्षांतर बंदी कायदा हा व्यवस्थितरित्या, अन्यथा आज तुम्ही या पक्षातनं उभे राहाल, तुम्ही तुमचं इच्छित साध्य कराल, लोकांचा विश्वास त्या पक्षाच्या धोरणांवर, त्या पक्षाच्या नेतृत्वावर लोक देत असतात आणि त्या दिलेल्या प्रतिनिधी निवडून जे मतदार देतात त्या सगळ्या गोष्टीला हरताळ फासला जातो. तो निवडून आलेला प्रतिनिधी स्वतःच्या मर्जीप्रमाणे किंवा इतर कुठच्या गोष्टींना आमिषांना बळी पडून इतर ठिकाणी गेला तर मग पक्ष, ती रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंटरी पद्धत जी आपली आहे ती कशा रीतीने जिवंत राहील. लोकशाही समृद्ध करण्याकरता, लोकशाहीची गूंज राखण्याकरता या गोष्टी घटनेमध्ये तरतुदी स्पष्ट आहेत. पक्षांतर बंदी कायदा 2003च्या अगोदर 1/3 स्प्लिट मान्य करण्याचं होतं, तेही रद्द करण्यात आलं 2003-2004च्या अमेंडमेंटने. आणि आता स्पष्टपणे हे आहे की मूळ पक्ष, ओरिजिनल पार्टी, पॉलिटिकल पार्टी जोपर्यंत मर्जर दुसऱ्या पक्षाशी करत नाही, ते केल्यानंतर 2/3 त्या विधिमंडळ लेजिस्लेटर्सचा त्यांना पाठिंबा नाही, तोपर्यंत मर्जर होत नाही. आज दुसरा दिवस आहे सलग ज्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांतजी आणि त्यांच्याबरोबर जयमाला बागची आणि जस्टिस मोहना या 3 जजेसच्या बेंचसमोर आमचे वकील श्री ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे युक्तिवाद सुरू करतील पुन्हा. आणि आपण पाहिलं असेल की ही जी आमची SLP आहे, स्पेशल लीव पिटिशन, ही 2023 सालापासून प्रलंबित आहे. या SLP मधला आमचा महत्त्वाचा मुद्दा की शिवसेना पक्ष हा कोणाचा, शिवसेना पक्षाचं जे चिन्ह धनुष्यबाण होतं हे कोणाचं, यावर जो भारत निवडणूक आयोगाने दिलेला निर्वाळा होता तो चुकीचा होता आणि त्यावर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत. आणि त्यावर त्या दरम्याने सुभाष देसाई यांची जी केस आपण सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागला त्या 5 जज बेंचेसच्या याच्यामध्ये जी निरीक्षणं आणि जी कन्क्लुजन्स दिलेली आहेत त्याच्यामधल्या निरीक्षणांप्रमाणे सरळ सरळ दिसतंय की भारत निवडणूक आयोगाने कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या या नजरअंदाज केल्या, ज्या लक्षात घेतल्या नाहीत, ज्या त्यांना लक्षात घेणं गरजेचं होतं. आणि म्हणून की राजकीय पक्ष, मूळ राजकीय पक्ष हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि राजकीय पक्षाच्या द्वारेच कुठचाही विधिमंडळ पक्ष जन्माला येत असतो. कारण राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने दिलेल्या तिकिटांवर जे उभे राहतात तेच आमदार म्हणा, तेच खासदार म्हणा, अशा प्रकारचे किंवा नगरसेवक म्हणा, हे त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात. त्यामुळे विधिमंडळ पक्ष याला अस्तित्व आहे, याला महत्त्व आहे त्या विधिमंडळाच्या आणि त्या सभागृहाच्या त्या दायऱ्यामध्ये. आणि राजकीय पक्ष हा त्याच्यापेक्षाही मोठा असतो आणि त्याच्याद्वारेच विधिमंडळाचा जो कोण नेता असेल, विधिमंडळामध्ये व्हीप असेल, त्याची नियुक्ती ही पक्ष नेतृत्वाकडनं केली जाते, जी प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करून शिवसेना या पक्षातर्फे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धवजींनी वेळोवेळी केली होती. आता त्या गोष्टीला इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे त्याला हे करण्यात आलं. आम्हाला ही 2018ची घटनाच मिळाली नाही, 2013ची घटना मिळाली नाही, ज्याच्यामध्ये साफरित्या त्यांना संपूर्ण बाउंड केलेलं जे पुस्तक असतं ते पुस्तक आम्ही, जी प्रक्रिया होते दर 5 वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होणं गरजेचं असतं असं रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ॲक्ट आणि घटनेमध्ये सुद्धा ज्या प्रकारची तरतूद आहे, इलेक्शन कमिशनच्या नियमांमध्ये जे महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आपण दर 5 वर्षांनी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या निवडणुका घेत असतं, जे एक लोकशाहीच्या पद्धतीमध्ये रुजू झालेलं एक सर्व तत्व आहे. त्याप्रमाणे झालेली सगळी प्रक्रिया ही त्याची नोंद करून, त्याचं व्हिडिओग्राफी करून, त्याच्यामध्ये सगळे जे काय वर्बॅटिम असतं, मिनिट्स असतात, तिथे झालेले ठराव असतात, त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण बाउंड करून स्पायरल बाउंडिंगच्या याच्यामध्ये आम्ही देत असतो. त्याची एक्नॉलेजमेंटसुद्धा ही वेळोवेळी इलेक्शन कमिशनजवळून मिळालेली आहे. पण तरीसुद्धा काही कारणास्तव किंवा कुठच्या ह्याच्यामुळे, कुठच्या इन्फ्लुएन्समुळे, कशामुळे हे तेच ठाऊक, त्यांनाच ठाऊक, पण ही संपूर्ण लोकशाहीची प्रक्रिया कुठेतरी बाजूला ठेवली गेली आणि सरळ सरळ लेजिस्लेटिव्ह काउंटच्या, आणि तो सुद्धा विधिमंडळाच्या असलेल्या त्यावेळेला डिफेक्ट केलेल्या, म्हणजे त्यावेळेला पक्षांतर केलेल्या आमदारांच्या संख्येवरून सरळ बाकी कुठचाही निकष न लावता
निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा जो निर्वाळा दिला त्यालाच आम्ही चॅलेंज केलं. काही ठराविक आमदार किंवा खासदार यांनी 2/3 आकडा जरी निर्माण केला आणि 2/3 आकड्याने आम्ही स्वतः आता वेगळं हे करतोय आणि विलीन होतोय किंवा आम्ही या गोष्टी करतोय आणि त्याला जर दुर्दैवानं अध्यक्ष, विधिमंडळाचे अध्यक्ष किंवा पार्लमेंटच्या अध्यक्षांनी जर अशा प्रकारचं येतं तर साफ चुकीचं आहे. ते करता येत नाही, ते अमान्य आहे. घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे. दर 5 वर्षांनी होणार आहे. म्हणजे आता 2018, 2013, 2009, 2008शी, 2008 नंतर 2003 या सगळ्या ज्या वेळेला 5-5 वर्षांनी ज्या पक्षांतर्गत निवडणुका होतात ते न देण्यामागे किंवा ते हे करण्यामागे राजकीय पक्षाला कुठलंच हे नाहीये. घटनेची प्रत ही दिलेली असते, बाउंड केलेली असते, स्पायरल बाउंड. आता ती नाही आहे म्हणणं म्हणजे त्याच्याबरोबर पत्र असतं. त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की अशा प्रकारे ही निवडणुकीची प्रक्रिया झाली. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अशा गोष्टी झाल्या. त्या ह्याच्यामध्ये ही नवीन पद्धत निर्माण करण्यात आली. ही नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. या नवीन कार्यकारिणीला संपूर्ण तिथे जी सर्वसाधारण सभा होते म्हणजे एजीएम तुम्ही करता, राष्ट्रीय कार्यकारिणी करता, ज्या बाकीच्या कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये तुम्ही एजीएम म्हणता, पण राजकीय याच्यामध्ये तुम्ही ती प्रतिनिधी सभा असते, नॅशनल एक्झिक्युटिव्ह असतं. त्या नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सर्वानुमते ज्या गोष्टी सरळ होतात आणि निवडणूक ही राबवली जाते. निवडणूक अधिकारी दस्तूरबद्ध तिथे नेमला जातो. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर निवडणुकीचा रिझल्ट जाहीर होतो. नवीन कार्यकारिणी होते. ही नवीन कार्यकारिणी ही अशीच्या अशी जसं आम्ही पाठवतो ती इलेक्शन कमिशनच्या इकडनं परत आम्हाला सांगण्यात येतं की भारत निवडणूक आयोगाचा एक फॉर्मॅट आहे. तुमच्या इथे निवडणुका झाल्या, तुमची नवीन कार्यकारिणी झाली, ती नवीन कार्यकारिणी आम्हाला आमच्या फॉर्मॅटमध्ये द्या. त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती पाठवतो. ती फॉर्मॅटमध्ये पाठवलेली कार्यकारिणी निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर कशी असते, वेबसाईटवर कशी असते. जर तुम्ही तुमच्याजवळ हे चालेल नाहीये म्हणताय तर मग ती मान्यता तुम्ही कुठून दिली की ही नवीन पद्धत झाली, ही नवीन कार्यकारिणी आहे, याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, याचे नेते याप्रमाणे आहेत, उपनेते याप्रमाणे हे वेबसाईटवर तुम्ही टाकता. मग दुसरीकडे तुम्ही म्हणता की ही लोकशाही नाहीये आणि यांच्या काही ती घटना आणि नाहीये. याला म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅडिक्टरी स्वतः होता. कॉन्ट्रॅडिक्शन त्यांच्या याच्यामधनं देतो. कारण शेवटी सर्वोत्तम म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकारच तो आहे. कुठल्याही स्वायत्त संस्था एखादी गोष्ट करून मग त्याच्यानंतर त्याला कुठचं हेत नसेल, पण तिथे झालेली चूक असेल, तिथे झालेली चूक ही देशाच्या लोकशाहीच्या आडीत असेल तर सर्वोच्च न्यायालयाचं हे कर्तव्यच आहे की ती चूक सुधारणं. अन्यथा अशा झालेल्या चुकांमुळे ज्यांचं जे करणारे आहेत त्यांचं फावतं, जे करणारे आहेत ते आणि निर्धास्त होतात आणि मग पक्षांतर बंदी वगैरे या सगळ्या लोकशाहीच्या आपल्या त्या घटनेमध्ये दिलेल्या तरतुदींचा मग उपयोग काय. मग कोणीही कोणाचंही हे करावं आणि मग त्याच्या पुढे जाऊन म्हणेल जर अशा प्रकारच्या चालना अशा प्रकारच्या गोष्टी जर होत राहिल्या किंवा याला जर तुम्ही अशा प्रकारे जर त्याला ग्राह्य धरत असाल, हे अधिकृत धरत असाल तर मग एखाद्या उद्योगपतीने बाहेर राहायचं. कुठचेही पक्ष लढतील, कुठचेही पक्ष निवडणुका लढतील, त्यांची संख्या होईल, एकेका याच्यामधनच पक्षांतर करून देईल आणि स्वतःचा एक पक्ष म्हणून तिथे टाकू शकतात. मग ही लोकशाही चालणार आहे का. त्या पद्धतीने साधिकली केसमध्ये सिंबलच्या बाबतीमध्ये कशा रीतीने त्या पक्षामध्ये फूट पडली, त्या पक्षामध्ये दोन भाग निर्माण झाले, त्या ह्याच्यामधला मोठा कोण छोटा कोण याच्यावरची जी काही गोष्ट आहे त्या ह्याच्यावरून सिंबल कोणाचं, त्या ह्याच्यावरून त्या पक्षाचं चिन्ह कोणाचं, यासाठी हे सगळे दाखले जरी 1968 पासून असलेले दाखले हे लोकशाहीमध्ये स्थित्यंतर कशा रीतीने होत आली. परंतु बेसिक जी लोकशाहीची फ्रेम आहे, जी आपल्या संपूर्ण घटनेच्या चौकटीत राहून लोकशाहीच्या ज्या फ्रेममध्ये काम झालं पाहिजे, लोकशाहीची गूंज राखली पाहिजे, लोकशाही समृद्ध झाली पाहिजे, यासाठीच्या या गोष्टी आहेत. एकंदर अशी परिस्थिती आहे. आपलं यावरचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.